या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जुई जाधव आहेत। जुई, काय अपडेट सध्या तिथले? आपण पाहतोय दीपाली की मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। रस्ते वाहतूक असेल, रेल वाहतूक असेल, ह्या मुसळधार पावसाचा फटका या दोन वाहतुकींना पडलेला पाहायला मिळतोय। मात्र जी नवीन भूमिगत मेट्रो सेवा सुरू करण्यात आली होती मुंबईकरांच्या सेवेसाठी, त्याला देखील फटका आता या मुसळधार पावसाचा पडलेला पाहायला मिळतोय। मी सध्या उभी आहे वरळी इथल्या आचार्य आत्रे मेट्रो स्थानकाजवळ। हे शेवटचं स्थानक आहे दुसऱ्या टप्प्याचं आणि या स्थानकाचं उद्घाटन अगदीच 2 आठवड्यांपूर्वी म्हणजेच 9 मे रोजी झालं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या मेट्रोच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते। मात्र करोडो रुपये घातलेली जी ही मेट्रो आहे, मुंबईकरांच्या सेवेसाठी जी मेट्रो बांधली गेली होती, त्या मेट्रोमध्ये जे कोटी रुपये खर्च केले गेले होते, त्या कोटी रुपये अक्षरशः पाण्यात गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। कारण का ही जी अंतर्गत मेट्रो आहे त्या मेट्रोमध्ये पाण्याची गळती पाहायला मिळते आहे आणि रुळावर देखील पाणी काही प्रमाणामध्ये साचलं आहे। जी माहिती आपल्याला मेट्रो तर्फे मिळते त्या माहितीनुसार BKC टू वरळी जी मेट्रो सेवा आहे ती सुरू आहे। मात्र वरळी ते आचार्य आत्रे चौक हा शेवटचा स्थानक आहे या अंतर्गत मेट्रोचं। ते या स्थानकापर्यंत वरळी ते आचार्य आत्रे चौक सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। जर आपण ह्या मेट्रो स्टेशनच्या बाहेरचा परिसर पाहिला तर मग संपूर्णपणे यंत्रणा सज्ज केल्या गेल्या आहेत। MSFचे जवान असतील, इथले जे सुरक्षा रक्षक असतील, त्यांना इथे तैनात करण्यात आलं आहे आणि जे कोणी आतमध्ये प्रवासी जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना देखील थांबवण्याचा इथे प्रयत्न केला जात आहे। कारण का काही प्रवासी जे आहेत ते इथे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना देखील कल्पना नाहीये। मात्र त्यांना रोखण्याचा प्रयत्न इथे या जवानांतर्फे केला जात आहे। आणि जसं मी मगाशी उल्लेख केला की जे लाखो करोडो रुपये खर्च केले गेले होते या भूमिगत मेट्रोसाठी, ते अक्षरशः पाण्यात गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। कारण का अगदी पहिल्याच पावसामध्ये रेल्वे हे जे मेट्रो स्थानक आहे तिथे गळती सुरू झालेली आहे आणि पाणी जे आहे त्या स्थानकावर, मेट्रो स्थानकावर सर्वत्र पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जी माहिती आपण घेतली अधिकाऱ्यांतर्फे त्या माहितीनुसार त्यांचं म्हणणं आहे की पाणी जे आहे ते काढलं गेलं आहे आणि आता काही वेळामध्ये जेव्हा परिस्थिती नियंत्रणात येईल तेव्हा आम्ही हा जो शेवटचा टप्पा आहे मेट्रोचा तो देखील सुरू करू आणि जी गैरसोय झाली आहे नागरिकांना त्यासाठी देखील त्यांनी क्षमा मागितलेली आहे। परंतु पाणी इथे साचलेलं आहे आणि पहिल्याच पावसामध्ये मेट्रोची दयनीय अवस्था आपल्याला झालेली पाहायला मिळते। दीपाली, जुई, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या स्थानकावरील वाहतूक जी पूर्णतः बंद आहे की काही स्थानकांपुरती मर्यादित आहे? दीपाली, हे जे स्थानक आहे आचार्य अत्रे चौक वरळीचं जे मेट्रो स्थानक आहे ते शेवटचं स्थानक आहे। म्हणजे जो नवीन टप्पा सुरू झाला BKC ते वरळी त्यातला हा शेवटचा टप्पा म्हणजे आचार्य अत्रे चौक। मात्र बँड्रा BKC टू वरळी म्हणजे याच्या आधीचं जे स्थानक आहे वरळी स्थानक आचार्य आत्रे मेट्रो स्टेशनच्या आधीचं, तिथपर्यंत वाहतूक सुरू आहे। परंतु वरळी ते आचार्य आत्रे चौक वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे, मेट्रो सेवा ठप्प आहे। कारण का पाणी जे आहे ते साचलेलं आहे मेट्रोच्या रुळावर। आपण पाहतोय की इथे गेट देखील बंद केलेले आहेत त्या मेट्रो स्थानकाचे, अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाचे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रवाशांची गैरसोय इथे आपल्याला झालेली पाहायला मिळतोय। जेव्हा हे संपूर्ण पाणी काढलं जाईल आणि रेल सेवा जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणली जाईल तेव्हाच ही जी भूमिगत मेट्रो सेवा आहे ती पुन्हा एकदा पूर्ववत केली जाऊ शकते। दीपाली, निश्चितच जुई, याचे अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।